हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज सकाळीच ब्लॉग करायला घेतला कारण म्हटलं आज बेबीचे टँट्रम्स तुम्हाला दाखवते। मला असं वाटलं होतं की हा म्हणजे खाताना एकदम छान जे असे शांत बसतो किंवा असं, सो मला असं खूपच प्राऊड होतं। स्टार्टिंगला खूप तो शांत बसूनच सगळं करत होता, पण आजकाल तसं होत नाही आहे। मला कळत नाही आहे असं का होतंय। काय रे बाबू, का असं करतोय? सो आता मी त्याला खाऊ घालते कारण आता ऑलमोस्ट 10 वाजत आलेत। म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया। काय रे बाबू, जेव्हापासून त्याला असं समजायला लागलंय की मला उभं राहता येतंय, तेव्हापासून तो खाताही उभा राहतोय। तो जास्त प्रॉब्लेमॅटिक झालाय माझ्यासाठी। एक मिनिट, हे बघा लगेच त्याला असं उभं राहायचंय, म्हणजे तो असं धरून असं उभा राहतो। आणि खाता प्रॉब्लेम कसं होतो की तो बसून जेव घालतो ना, तर तो बसलेला असं तरी असं होऊन जातो, म्हणजे लगेच पालथा पडून जातो आणि दुसरे ऑब्जेक्ट्स असे घ्यायला लागतो। तो जास्त म्हणजे डिफिकल्ट झालंय तसं हँडल करायला। मला वाटलं नव्हतं हे असं करेल, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे सगळं शोधायला लागेल। तर मी असं लिटरली मी अशी डान्स करत उड्या मारत असं त्याला खाऊ घालायला लागते मला। अरे बस आता इथे चल, डाळ भात्या खायच्या। तू घेतला का जो विटॅमिन डी घेतला का? विटॅमिन डी तिला बाबू, वरून विटॅमिन डी घेतला? चला विटॅमिन डी त्याच्यामध्ये फार हा। आणि अजून एक त्याचं असं झालेलं आहे की त्याला समजतंय की मला आता औषध देणार आहे, तो असं करून घेतो। तुमच्या समोर दाखव, आता तर त्याने केलं, इज्जत राखली माझी। थांब बाबू, अरे वरून याचं संपलं रे। कोण कोण अशा गोष्टी फेस करते नक्की कमेंट करून सांगा। मी मागे एक ब्लॉग बघितलं होतं की मी बेबीला हातामध्ये काही ऑब्जेक्ट्स वगैरे देत नाही आणि तसंच तो खातो, पण ते तेवढ्या 2-3 दिवसापुरतंच झालं, त्याच्यानंतर नाही झालं। हा ना हो, त्याच्यानंतर आत्ता बसलाय ना तरी पण त्याला उठायचं, म्हणजे आता तुझं औषध निघत नाही बाळा। अगदी थोडंसंच राहिलंय, पण माझं म्हणणं की ते कशाला वाया जाऊ द्यायचं, म्हणून मी ते काढायचा प्रयत्न करते। कारण या मुलांची औषधं नाही निघत, तू आलं की मला काढून दे। मुलांची औषधं फार कॉस्टली असतात, व्हिटॅमिन डी आणि सध्या तर आता कुठलेही औषध नाही बेबीला, फक्त व्हिटॅमिन डी आणि आयर्नच आम्ही ठेवलेलं आहे। कारण आता दुसऱ्या औषधांची त्याला गरज पडत नाही, जसं रोल ऑन झालं किंवा पोटदुखीचे गॅसेस किंवा असले काही। आणि वातावरण वगैरे एवढं चेंज झालं, पण देवाच्या कृपेने त्याला सर्दी बिर्दी असलं काही झालं नाही। आणि गावाकडे म्हणजे तर सर्दी झाली होती दिवाळीच्या आधी, पण गावाकडे गेलो आणि मी बी तिथं तोपर्यंत आटोक्यात आलेली होती, तर गावाकडे गेलो आणि ते पण बंद होऊन गेलं। मला असं वाटलं तर गावाकडे जास्त थंडी असते कारण शेती वगैरे सगळं असतं, पण ते उलटच झालं। तिथं त्याला काहीच त्रास झाला नाही, तो मस्तपैकी राहायला वगैरे। हे औषध दे ना एवढं काढून, अगदी थोडस राहिलं, आता टाकून द्यायची बॉटल। चल डाळ भात खायचा आपल्याला, डाळ भात खायचा। तर तिथं त्याला काहीच म्हणजे काय पकड बेबी एवढं म्हणजे काय, मी काय केलं त्याला? त्याच्यामध्ये काहीच नाही आहे दुसरं,
सकाळी जर नको अजून नाही, उद्यापासून तुला वाटत असेल. आणि एक ग्लास पाणी दे बरोबर. पण ड्राय हे घे. आम्हाला तोंडातला घास दे. टाकून द्यायचं. दे ठेव, दे टाकून. आता एकदम भूक लागली असेल ना, एकदम शहाण्या मुलासारखं खातोय असं आहे त्याचं. म्हणजे जेव्हा त्याला भूक असते ना तेव्हा तो अगदी शहाण्या माणसासारखंच खातो. काही हालचाल न करता. काय ना अबू? अच्युतम केशवम. हे घे. गरम नाही आहे ना भात वगैरे. चला मी त्याला खाऊ घालते आणि मग तुमच्याशी भेटते, कारण त्याच्यानंतर त्याची आंघोळ वगैरे मसाज. हो म्हणून तो बंद करते आता. स्क्रीन बघतो म्हणून बंद करते. याचं जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते मी. चलो. काय झालं? लागलं डोक्याला, बसला होता आता. मग तू लावलंय ना पाणी तू गिझर? हा म्हणजे आपल्याला लवकर. हा थोडस खाली पडला, डोक्याला लागला, त्याच्या रडायला लागला. मा मा म्हणायला लागला. हा पहिला शब्द जो आहे तो मा म्हणायला लागला. का रे वरून? पहिला शब्द तो मा असं म्हणतो. खूप मस्त फिलिंग असते की मला असं वाटतं दुसरे काही डा डा किंवा असं काही म्हणेल म्हणजे, पण तो पहिला शब्द मा मा असं म्हणतो है ना भाऊ? मा ना. आता पण मम्मा बोलला रे. आता पण तू मम्माच बोलला जेव्हा लागलं तेव्हा. खूपच पडतोय. झोपू नको त्याला, आता आंघोळ करायची. त्याच्या आंघोळीचा टाइम झाला. पण तू असं करतो ना आता, तो ओके. तो तू असं हलवलं की तो बरोबर झोपी जाणार. मी तुला म्हणते काहीतरी. काय झालं? नाग ना तू ना. अहो आता छान छान मसाज करू आपण तुझा. मसाज करायचा आहे ना. एवढं का घाम आला रे बाबू तुला? घाम खूप आला त्याला. डोक्यावर पडला ना. हा म्हणजे असं मागे हे झाला, मागे असं पडला. आज आजीला फोन पण नाही केला. जाऊ दे अहो आता. लवकर कर तू झोपी जाण्यासाठी. पण तापलं का पण? अरे तापलं असेल ना, तू कधीच लावलेलं आहे. ठीक आहे चल. चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. मला एवढंच सांगायचं होतं की ह्याचं खाण्याची सवय मुलांच्या बदलत चालतात. म्हणजे कधी त्यांना खेळणं सोबत हवं असतं, कधी किंवा मांडीवर बसून खातात, किंवा म्हणजे हा तरी असं करतोय. कधी मांडीवर बसून खातो, कधी टेबलवर बसतो, कधी कधी मी त्याला किचनमध्ये बसवते, त्याला एंटरटेन करायला लागतं, तेव्हा खातो. किंवा मग कधी भूक लागली असते की मग स्वतःहून असं ऑटोमॅटिक असं छानपैकी पटपट खाऊन घेतं. आत्ता त्याने त्याला भूक लागलेली होती, जवळजवळ त्याने बऱ्यापैकी छानपैकी मस्त दाल खिचडी खाल्ली. तर असं होतं. आणि मुलांवर न रागवलेलंच बरं, कारण बिचाऱ्यांना काही समजत नसतं एवढं, आणि आपण त्याच्यावर चिडचिड करून त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यापेक्षा ही आपलीच मुलं समजून चालायचं असं. सो चलो बाय. हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा.